हा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्रामवरती खूप जास्त व्हायरल होते। ह्या व्हिडिओमध्ये बाईकवाले आपली गाडी नो पार्किंग मध्ये पार्क करून जे आहेत ते घरासाठी काही गोडधोड आणायला गेले होते आणि तेवढ्यातच ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी जे आहे त्यांची बाईक उचलली आणि त्यानंतर ते ओनर तिकडे अवेलेबल झाले देखील, तरी देखील त्या ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी त्यांची गाडी जी ती त्यांना दिली नाही। त्यांना जे आहे तिथे चौकीला बोलवण्यात आलं, जे की पूर्णतः चुकीचं आहे। आपल्याला ॲज अ बाईक ओनर, ॲज अ कार ओनर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। आपण नियम तोडतोय, नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर त्याचा फाईन घेणे पूर्णतः योग्य आहे, परंतु काही नियम आहेत टोईंगचे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर आपल्याला कोणी वेळ बनवू शकणार। नियम काय आहे की बाईक उचलण्या अगोदर ऍटलिस्ट 3 वेळा मेगाफोन वरती अनाउन्समेंट करणे ट्रॅफिक पोलीस वाल्यांनी खूप जास्त गरजेचं आहे। आणि हे मी विदाऊट एनी प्रूफ बोलत नाहीये, हे आदेश जे आहेत 2017 सालीच लागू झालेले होते। 3 वेळा मेगाफोन वरती अनाउन्समेंट करणे गरजेचं आहे। 3 वेळा अनाउन्समेंट केल्यानंतर जर तो ओनर तिकडे आला नाही तरच ट्रॅफिक पोलिसांना परमिशन आहे ती तिकडील बाईक किंवा कार उचलण्याची। आणि जर 3 वेळा अनाउन्समेंट करताना तो ओनर तिकडे आला तर अशा वेळेला त्याला कोणताही फाईन न मारता त्याला फक्त तिकडच्या नो पार्किंग मधून गाडी काढण्यासाठी सांगायची असते। हे झालं एक। आणि दुसरं झालं 3 वेळा अनाउन्समेंट करून देखील तो आला नाही तर अशा वेळेला जेव्हा समजा की टोविंग गाडी जी ती टो करते आहे आणि अशा वेळेला जर तो ओनर येतो आहे गाडी जी ती उचललेली आहे आणि अशा वेळेला ओनर येतो तर अशा वेळेला तिकडे नो पार्किंगची फाईन देऊन जे आहे ती गाडी तिकडच्या तिकडे रिलीज करायची असते। हे पूर्णतः त्यांच्या आदेशाच्या लेटरमध्ये लिहिलेलं हे पहा, हे ओरिजिनल लेटर आहेत, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी वाचा। इंटरव्ह्यू मध्ये देखील कमिशनरांनी हे बोललेले आहे। जर तिकडे टो करत असताना बाईकवाला आला तर त्याची नो पार्किंगची फाईन भरून जी आहे ती त्यांना द्यायचं आहे। त्या लोकांना टोविंग चार्जेस अजिबात घ्यायचे नाही आहेत। ह्या व्हिडिओच्या सिच्युएशन मध्ये देखील त्या ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी ह्या सगळ्यांच्या बाईक जे त्यांना द्यायला हव्या होत्या नो पार्किंगचे चार्जेस घेऊन, परंतु तसं करून मग टोविंगचे पैसे कसे ह्या लोकांना मिळणार। टोविंगचे पैसे हे नो पार्किंगच्या चार्जेस पेक्षा जास्त असतात आणि हे जबरदस्ती जे आहेत ते आपली गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे हे नियम तुम्हाला माहित असणे गरजेचं। आणि जे काही लेटर जे आहेत आदेशाचे लेटर आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून पुढे जर तुम्हाला कधी असं झालं तर हे लेटर तुम्हाला त्यांना दाखवताना येईल। 3 वेळा अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही अनाउन्समेंट करता करता आलात तर 0 तुम्हाला फाईन अजिबात नाही लागणार, तुम्हाला गाडी फक्त नो पार्किंग मधून हलवायची। आणि दुसरी गोष्ट, जर टोविंग करून गाडी तिकडे ठेवली किंवा त्या दरम्यान तुम्ही आल्या तर अशा वेळेला तुम्हाला नो पार्किंगचा फक्त चलान भरायचं आहे, टोविंग चार्जेस भरायचे नाहीये। तुम्हाला जागेवरती तिकडेच बाईक काढून देण्याचे हे आदेश दिलेले आहेत जॉईंट कमिशनरांनी। तर ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे। आपण जर नियम तोडतोय तर अशा वेळेला ट्रॅफिक पोलिसांनी देखील नियम पाळूनच गोष्टी करायला हव्यात, ना की नियम तोडून।